नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी। उद्या दादर या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला आणि शासनाला ज्या विचारायला येतोय की 6 ऑगस्ट रोजी जैन गुजराती मारवाडी समाजाने पोलिसांवरती जो धक्काबुक्की केली आहे, त्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं आहे, हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून रस्ते अडवले, नागरिकांना वेठीस धरलं, पोलिसांना वेठीस धरलं आणि त्यांच्यापैकी कोणीतरी जैन मुनी जे आहेत ते शस्त्र काढण्याची भाषा करतायत, मोर्चा काढण्याची भाषा करतायत, कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याची भाषा करतायत, कोर्टाचा अवमान करतायत, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। मग यावरती पोलिसांनी काय भूमिका घेतली, काय कारवाई केली, राज्य वाऱ्यावर सोडलंय का, शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे का, हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत। ते विचारण्यासाठी आम्ही उद्या दादर या ठिकाणी येणार आहोत। हे आम्ही सर्वांना सांगितलं तर पोलिसांनी आम्हाला नोटीस पाठवता। मराठी माणसाची मुस्कटदाबी या राज्यामध्ये का सुरू आहे असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारते। माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या या राज्यामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये सुरू काय आहे? 6 तारखेला जेव्हा जैन गुजराती मारवाड्यांनी हजारोच्या संख्येने आंदोलन काढले, त्यांना नोटीस दिल्या होत्या पोलिसांनी। विलेपार्ल्यामध्ये ज्या वेळेस एक अनधिकृत जैन मंदिर तोडलं पालिकेने आणि न्यायालयाने देखील सांगितलं ती जी कारवाई होती ती योग्य कारवाई होती, त्यावेळेस देखील सत्तेमध्ये असणारे मंत्री मोर्चा काढतात, नागरिकांना वेठीस धरतात, पोलिसांना वेठीस धरतात। त्यावेळेस नोटिसा कुठे असतात? त्यावेळेस पोलीस कुठे असतात? मीरा भाईंदरमध्ये व्यापारी मारवाडी गुजराती समाजांनी मराठीच्या विरोधात मोर्चे काढले, त्यावेळेस पोलिसांना माहितीच नव्हतं, पण मराठी मोर्चा काढला त्यावेळेस मात्र आमचे हाल केले, आम्हाला नोटिसा पाठवल्या, तडीपार काय केले, उचलून काय धरलं, पोलीस ठाण्यामध्ये काय बसवलं आणि आता पुन्हा तेच करतायत। स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष झाले आहेत। पारतंत्र्यामध्ये नाही आहोत आम्ही, राज्यघटनेने आम्हाला देखील अधिकार दिला। हे राज्य आमचं एक भाषिक मराठी राज्य आहे, आमचा आवाज मांडायची, आमची भूमिका मांडायची, आमची शांततेची पद्धत आहे, आम्ही तो मांडणार। पोलीस देखील मराठी आडनाव लावून त्या ठिकाणी बसलेत आणि तुम्ही आमच्या विरोधात कारवाई करता, आम्हाला घाबरवता, आम्हाला नोटीस देता। ही दडपशाही का? कोणासाठी काम करतोय आपण? 6 ऑगस्टला ही तत्परता दाखवली असती तर हजारोच्या संख्येने रस्त्यावरती आंदोलन झालं असतं का असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारते। नोटिसा आम्हाला दिल्या असल्या तरी उद्या आम्ही येणार आणि प्रशासनाला जा विचारणार की तुम्ही ही दुटप्पी भूमिका का घेता, मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न का करता? कबूतरखान्याचा विषय आहे, न्यायालयाने सांगितलंय कबूतरखान्यावरती कारवाई झाली पाहिजे, कबूतरखाना हटवला पाहिजे आणि त्याचा सर्वांनी मान सन्मान ठेवला पाहिजे, हीच भूमिका आहे। हे विचारण्यासाठी, हे सांगण्यासाठी आम्ही येतोय, तर तुम्ही आम्हाला नोटिसा का पाठवताय? ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही आणि पोलिसांचा, गृह विभागाचा आम्ही निषेध करतो। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी हे राज्य आहे, त्यासाठी देखील पोलिसांनी सूचना कराव्यात। आम्हाला आमचं मत मांडण्याची मुभा असली पाहिजे, आम्हाला आमचे अधिकार मांडण्याचं मुभा असली पाहिजे। जय महाराष्ट्र, जय मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।